स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशालाच किचन MS24। तर आज आपण सर्वांना आवडणारं असं आईस्क्रीम तयार करणार आहोत। तर आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडते। तर त्यासाठी आज मी आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर चला आपली रेसिपी स्टार्ट करू। तर इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे बघा, हे मी तापवलेलं नाही, कच्चंच दूध आहे। आता यातलं थोडंसं दूध आपण एका वाटीत काढून घेणार आहोत। हे बघा, थोडंसं दूध वाटीत एका काढून घ्यायचं। आता हे दूध आपण तापवून घेणार आहोत। हे बघा, दुधाला छान अशी उकळी आणून घ्यायची। हे दूध तापत आहे। आता या दुधामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेऊ आणि व्यवस्थित ढवळून असं मिक्स करून घेऊ। हे बघा, असं ढवळत ढवळत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधात साखर। हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं। हे बघा, हे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे कच्चं दूध काढून घेतलं होतं। यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत। हे बघा, 1 चमचा, हा दुसरा चमचा। आता हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊ। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत, सर्व गाठी फुटून जातात। हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। आता इथे आपलं दूध पण तापत आहे। आता हे दुधाला अशी छान उकळी आणून घ्यायची। हे बघा, असं ढवळत ढवळत दूध असं तापवून घ्यायचं। आता दुधाला छान उकळी आली आहे। हे बघा, मस्त उकळी आलेली आहे। गॅस बारीक मोठा करत करत थोडंसं दूध आटवून घ्यायचं। हे बघा, असं ढवळत दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं थोडंसं। हे बघा, आता हे दूध थोडं साठलं आहे। यात आपण कस्टर्ड पावडरची दुधामध्ये मिक्स करून घेतलेली पेस्ट टाकून घ्या आणि व्यवस्थित ढवळून घ्या। हे कस्टर्ड पावडर टाकताना व्यवस्थित ढवळत घ्यायचं, नाहीतर गाठी तयार होतात त्याच्या। हे बघा, कलर हे खूप छान आलेला आहे। हे बघा, आता हे चांगलं असं शिजवून घ्या कस्टर्ड पावडर दुधासोबत। हे बघा, मस्त असं शिजवून घ्यायचं। आता कस्टर्ड पावडरचं दूध आपलं तयार झालेलं आहे, असं घट्ट झालेलं आहे। हे बघा, छान घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड व्हायला ठेवू। आता थंड होईपर्यंत आपण इथे एक बाउल घेतलेला आहे। आता यामध्ये 1 मोठा कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। हे बघा, आता ही व्हिप क्रीम आपण फेटून घेणार आहोत। हे बघा, अशी फेटून घ्यायची। हे बीटरनेच मी बीट करून घेत आहे। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरला ही व्हिप क्रीम फेटून घेऊ शकता। हे बघा, बीटरने असं व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायची क्रीम। हे बघा, मस्त असे फेटत आहे। स्पीड कमी जास्त करत अशी क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं क्रीम फेटून घ्यायची। हे बघा, आपली जेवढी क्रीम होती त्याच्या दुप्पट झाली आहे फुलून। आता छान मस्त अशी स्मूथ झालेली आहे।
आता हे साईडला आलेले पण क्रीम गोळा करून घेऊ आणि तेही व्यवस्थित फेटून घेऊ. हे बघा मस्त अशी क्रीम फेटून झालेली आहे. आता यामध्ये थोडासा कलर आणि एसेन्स टाकून घ्या. जो तुम्हाला आवडत असेल तो एसेन्स तुम्ही टाकू शकता. मी इथे बटरस्कॉच एसेन्स टाकलेला आहे. बघा कलर आणि एसेन्स टाकल्यावरती पण छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे एकजीव होऊन जातं. आता यात आपण थंड केलेलं कस्टर्ड मिल्क टाकून घेणार आहोत. आता ते हे व्यवस्थित फेटून घेणार आहोत व्हिप सोबत. हे असं व्यवस्थित फेटून एकजीव करून घ्यायचं. हे बघा छान असं फुलला गेलं आहे. आता हे चांगलं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. हे बघा आपलं मिश्रण छान एकजीव झालंय. आता हे व्यवस्थित गोळा करून घेऊ. हे बघा असं स्पॅच्युलाने व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि आता फ्रीजमध्ये 7 तासासाठी ठेवून देऊ. आता हे 6 तास झालेले आहे. आता ह्या आईस्क्रीमला डबल फेटून घेऊ. हे बघा थोडंसं सेट होत आलेलं आहे. आता याला डबल फेटून घेऊ, म्हणजे यामध्ये बर्फाच्या गाठी वगैरे झाली असतील तर त्या निघून जातील. हे बघा असं व्यवस्थित डबल फेटून घ्यायचं. हे बघा मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हे असं व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता हे फेटलं गेलं आहे. आता याला डबल झाकून ठेवून 10 ते 12 तास सेट होण्यासाठी डबल फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आता हे सेट झालेलं आहे. 10 ते 12 तास झालेले आहेत. हे बघा मस्त असं सेट झालेलं आहे आईस्क्रीम आपलं. आता हे आईस्क्रीम आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत, सॉरी वाट्यांमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा मस्त असं सेट झालेलं आहे आईस्क्रीम. हे बघा किती छान दिसत आहे. आता हे वाट्यांमध्ये काढून घेऊ. हे बघा मस्त यामध्ये सिल्वर कलरचे बॉल्स टाकणार आहे आणि थोडे गोल्डन कलरचे बॉल्स. तुमच्याकडे चेरी असेल तर चेरीही वापरू शकता तुम्ही. टुटी फ्रुटी पण हे वापरू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी बॉल्सने डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा मस्त आपलं असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि असं आईस्क्रीम नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.